जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आलेल्या अहवालावर अपक्ष उमेदवार देता येणार नाही असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटलांनी ही मोठी घोषणा केली आहे। आलेल्या अहवालावर अपक्ष उमेदवार देता येणार नाही असं वक्तव्य जरांगे यांनी केलेलं आहे। लोकसभेत मराठा समाजाने पडायची गरज नाही असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय। तुमचे धंदे उलटे, तो त्याला क्रॉस करतो, तो त्याला क्रॉस करतो। आपलेच पाडून टाका, मुर्दे पडून द्या आपलेच। कसा निर्णय घ्यायचा अपक्षाचा? अपक्ष उमेदवार उभा करायचा निर्णय घ्यायचा कशाचा? 15 जणांवर, 12 जणांवर, 13 जणांवर हार करायची मराठ्यांची। ठराविक जण असेल की त्यांनी 70-70, 80-80 गावाचे आणले, ठराविक आहेत फक्त। ते गावागावापर्यंत पोहोचले सुद्धा तिथे गेली त्यांची मेहनत वाया। असे सगळे तुटून पडले असते तर, अरे ज्या दिवशी डोक्यावर गुलाल पडायचं त्या दिवशी तरी शहाणे व्हा, नाही तर हो 15-15 नाही वर्ष वेळ देता। आणि आता 1.5 महिन्यात पूर्ण वेळ देता नाही का? 24 घंटे तुम्हाला, 24 घंटे बाहेर राहा ना, निवडणूक लढवायची ना, 24 घंटे गावागावात जनतेत राहा। मी आरक्षण मिळवल्या टायमाला 24 घंटे लोकात राहतो, 3-3, 4-4 रात्री झोपत नाही, रात दिवस राहतो। तुम्ही तसे मेहनती घ्यायला इमानदारी, तुम्हाला काय रोग आला? तुम्ही त्या लोकात राहा ना, तुमच्या डोक्यावर गुलाल पडेल। काय करायचं? कोणाला तुम्हाला हात पसरायचं, काम करायचं नाही। अधिकची माहिती घेऊन तुमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलेली आहे, काय म्हणणं आहे त्यांचं? श्रद्धा, जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी गावागावात जा, बैठका घ्या आणि समाज बांधवांचा काय निर्णय आहे तो मला अहवालद्वारे कळवा अशा पद्धतीचे आवाहन केलं होतं। त्यानंतर जे संपूर्ण राज्यभरातून अहवाल त्यांना प्राप्त झाला, मात्र ते अहवाल पाहून कुठेतरी मनोज जरांगे पाटील चिडले आणि त्यांनी हे देखील सांगितलं की यामध्ये काही जण गावागावात न जाता एका आपल्या विशिष्ट लोकांनाच घेऊन त्यांनी हा अहवाल बनवलेला आहे। त्यामुळे या अहवालावरून आता ही लोकसभा निवडणूक लढणं सध्या तरी योग्य नाहीये। त्यामुळे आता या लोकसभे आणि वेळ देखील कमी आहे, त्यामुळे ही लोकसभा निवडणूक आता लढवणं शक्य नाही। मराठा समाजाने यामध्ये पडू नये आता, आणि जे उमेदवार तुम्हाला ज्याला मतदान करायचं करा, किंवा ज्याला पाडायचं तुम्ही पाडा। आणि जर येत्या काळामध्ये आपला सगळे सोयरेचा कायदा जर लागू झाला नाही तर मग विधानसभेसाठी आतापासूनच तयारी लागा अशा पद्धतीचं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। त्यामुळे आता हे स्पष्ट होत आहे की मनोज जरांगे पाटील जे म्हणत होते की अपक्ष उमेदवार राज्यभरातून द्यायचा आहे मराठा समाजाचा, तो आता ते देणार नाहीये। त्यामुळे आता ते त्यांनी अजून एक घोषणा केलेली आहे की निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर बीड येथील नारायणगडावरती 300 ते 350 एकरच्या जागी। बरोबर, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आणि जरांगे बोलतात, ऐकूयात। मग सगळे आले होते, मुस्लिम बांधव होते, दलित बांधव होते, धनगर बांधव होते, 12 बळीदारांचे होते। मी नाही सांगू शकत, आपलं ठेप्याला नाही। त्यांना म्हणायचं का मी आधी हो म्हणून, आणि तुमच्या माझ्या हट्टा पाहिजे असं नसतं। जरा उभा राहिला का आमको पडत असं नसतं। तमको उभा राहिला की तेवढं की पाळणात म्हणून समजा। भावनेच्या आरे जाऊन जात संपवायची नसती। कुणी म्हणत असेल ते 10 जण टोळी 20 जण शेजारी जमवते, कारण ते रोजच्या आपलं येत असतं। ते लोक तुमचं आमचे साहेब 100% निवडून येणार आहे। तुला काय माहित? तू मतदान यादीत नाव नाही, तेव्हा सगळं हेंड जाऊन म्हणतं ते गचपानं। कारण या गंगावरती पेट्रोल भरून आणता आपलं टाकलेलं, ते म्हणतंय ते साहेब 100 रुपये दिले ते पेट्रोल टाकून गाडीत। मग घराला ते म्हणतो कसं काय येणार, ते म्हणलं आपलाच साहेब येणार आहे, तोच मतदान यादीत नाव आहे। भावनेच्या आरे जाऊन निवडणुका होत नसत्यात। राजकारणात परिपक्वता लागते, राजकारणात समीकरण जुळता आले पाहिजे, राजकारणात समाज पडता आला पाहिजे, समाज जोडता आला पाहिजे, माणसाच्या मन जिंकत आले पाहिजे। आणि निवडणुकीच्या काळात तोंडावर साखर ठेवावी लागते जिभेवर, तेव्हाच माणूस यशस्वी होतो। राजकारणाचे गणित वेगळे, समाजकारणाचे वेगळे। समाजकारणात कसाही विजय प्राप्त करता येतो, राजकारणात नाही करता येत। राजकारणात हृदय जिंकायला लागतं प्रत्येक मतदाराचं, त्याच्या भावनेला हात घालावा लागतो, त्याच्या प्रश्नाला हात घालावा लागतो, तेव्हा जिंकता येतं। राजकारण सोपं समजू नका। राजकारणात यांना मी 100% डावाला प्रतिराव टाकू शकलो असतो, पण तुम्ही सुद्धा कमी पडला तर जर जात हारली तर मग जात मी मातीत सोडून देऊ शकत नाही, कधीच नाही। कारण माझ्या जाती एवढी नशिबाने की देश नाव घेतो, पुरं जग नाव घेत आज माझ्या जातीचं। असं होतं मराठ्यासारखे जात म्हणतात किती एक आली।
असा धचकाच भरलेला आहे. आणि यांना धचका नसताना तर सांगतो तुम्हाला, चला ऐका एवढा शब्द आता बैठक थांबू. यांना जर धचका नसताना यांनी आता डिक्लेअर केले असते. मी याला सणावर ठरवते म्हणजे ते काय करतो का कोणसाठी कसं काय बा काय करतो फळ मध्ये होते का नव्हते. एकच बोलून जाऊ द्या ना दाटूनच म्हणायचं आमका तुकाराम दिला.